नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण वेगवशता हा पाठ आपण अभ्यासला, त्यानंतर रोज मातीत ही कविताही आपण अभ्यासली आणि आज आपण पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा पाठ अभ्यासणार आहोत. तर बघा, भारतीय नागरिकाचा खास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, माणुसकीच्या शक्तीसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. ही गाणी जेव्हा जेव्हा दूरदर्शनवरून अथवा रेडिओवर ऐकू येतात तेव्हा तेव्हा कोणताही भावनाशील माणूस थोड्या काळासाठी का होईना प्राणपणाला लावून देशाची सीमेवर रक्षण करणाऱ्या त्या सैनिकाशी तद्रूप होतो. त्याच्या त्यागाला, धैर्याला आणि वीरतेला मनोमन वंदन करतो. भारत देशाचा स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिन हे इतर 2 दिवस, तेव्हा आपल्याला परत एकदा सैनिकांची आठवण होते. या दिवशी सेनेचे संचलन पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो आणि आपण त्यांना मनातल्या मनात सलाम करतो. असे काही मोजके प्रसंग अथवा दिवस सोडल्यास आपल्याला रोजच्या व्यवहारात आणि धावपळीच्या आयुष्यात मुद्दाम सैनिकांची आठवण येण्याचा प्रसंग विरळच, नाही का? वीरांना सलामी. वीर म्हणजे आपले भारतीय सैनिक. वीरांना सलामी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ते आम्हा भारतीयांचं आद्य कर्तव्यच आहे. विद्यार्थी मित्रांनो, सैनिकी जीवन व आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचं जीवन यात खूप फरक आहे. तर बघा, सैनिकांना स्वतःचं जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियापासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन त्यांना जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्यांच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाहीच. दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासनतास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का, ते तसे नको, हे मला जमणार नाही, ते मी नंतर करील, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर कष्टमय जीवन सैनिक जगत असतो. आता या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन, आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. नागरिक कुटुंबियांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो आपल्या कुटुंबियासोबत अनुभवतो. त्याला कुटुंबाचा सहवास मिळतो, कुटुंबाला त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो, कोणालाही भेटू शकतो, हवे ते करू शकतो. परंतु असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते, देशाचं रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, क्षणभर थांबून विचार केला तर हे जाणवेल की आपण जगत असलेले दैनंदिन सुरक्षित जीवन, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत साजरे करत असलेले आनंदाचे क्षण, सणवार, हे केवळ आणि केवळ अहोरात्र आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या या सैनिकांमुळेच शक्य होते. सैनिकांच्या या महान कार्याची समाजाला जाणीव करून देऊन सैनिक आणि सामान्य देशवासीय यांच्यामध्ये भावबंध निर्माण करणे, आजच्या पिढीसमोर द्रास, कारगिल, लडाख इत्यादी अत्यंत दुर्गम भागात जीवाची पर्वा न करता उभे असणाऱ्या असंख्य आदर्शवीर जवानांची ओळख करून देणे, हे व्रत एका सामान्य भारतीय गृहिणीने घेतले. त्यांचे नाव श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई. वीरांना सलामी या पाठात आपण लेखिकेच्या लक्षवेधी कार्याकडे आपले लक्ष वळवणार आहोत. आता बघा, लेखिकेनं हा जो पाठ लिहिला आहे, तर या पाठाची जी लेखनशैली आहे ती कशा पद्धतीची आहे याविषयी आता थोडंसं जाणून घेऊ. प्रस्तुत पाठ हा लेखिकेच्या समाजकार्याची ओळख आणि भारतीय सैनिकाचे अतुलनीय कार्य यांची ओळख करून देण्यासाठी लिहिला गेला आहे.
काही व्यक्ती आपल्या कृतीमधून या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. काही जण समाजातील दुर्लक्षित व्यक्ती, घटक यांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर काम करतात, तर काही जण अन्नदान, श्रमदान इत्यादी मार्गांनी मानवरूपी परमेश्वराची सेवा करतात. जास्तीत जास्त लोकांना अशा समाजकार्याबाबत माहिती करून देणे, स्वतःच्या चाकोरीबद्ध जीवनापलीकडे जाऊन समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेवकांची लोकांना ओळख करून देणे, समाजापुढे नवे आदर्श ठेवणे, हे अशा लेखाद्वारे साधले जाऊ शकते. आता बघा, आजच्या आपल्या या पाठाच्या वीरांना सलामी या पाठाच्या ज्या लेखिका आहेत श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, आता यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. बघा, ह्या स्लाईडवर तुम्हाला अनुमावशी आणि त्यांची प्रेरणा, आणि मग इथे त्यांचा जन्म, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यानंतर पर्यटन, त्यानंतर पर्यटनामध्ये जेव्हा त्या कारगिल युद्ध विजयस्तंभाचं म्हणजे विजयस्तंभ जो आहे आणि तिथं मग त्यांनी जी शपथ घेतली, मग तो सगळा त्यांच्या मनामध्ये झालेला भावनिक कल्लोळ, आणि मग ती शपथ घेतल्यानंतर जवळजवळ 5 वर्ष आणि त्याही पुढे अगदी 14 वर्ष जो अखंड उपक्रम त्यांनी राबवला, तर याविषयी म्हणजेच थोडक्यात लेखिकेविषयी आपण जाणून घेऊया, लेखिकेचा परिचय करून घेऊया. तर बघा, श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांचा जन्म 1956 रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर कारगिल युद्धातील जे सगळे 12 जे सैनिक होते, कारगिल युद्धामध्ये जे 12 वीरांच्या ज्या सगळ्या शौर्यगाथा आहेत, तर या शौर्यगाथांच्या पुस्तकांचं शाळांमध्ये वितरण, त्यानंतर ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण, सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या, सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पणती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा, अशा कार्यक्रमांचे आयोजन लेखिका करत असते. सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीनं पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन वीरांना सलामी देईल अशी ती शपथ घेते, आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे आजचा आपला हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमोधर्मचे पालन करीत आपले हे जे सैनिक आहेत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात. कुटुंबियाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटते. आता बघा, लेखिकेनं हा जो पाठ लिहिला आहे, तर हा पाठ लिहिण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय तो जाणून घेऊया. समाज प्रबोधन हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे. सैनिक आणि त्यांची जीवन पद्धती आपल्या घरादारापासून, कुटुंबापासून दूर अत्यंत दुर्गम ठिकाणी राहून येणारा प्रत्येक दिवस हा कदाचित आयुष्यातील शेवटचा दिवस असू शकतो हे माहीत असून देखील भारतीय सैनिक जिगरबाजपणे सीमेवर पहारा देत असतो. आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी देशाचे रक्षण करणे हेच ध्येय तो मानतो. अशा सैनिकाला कायम आठवणीत ठेवणे, त्याच्याप्रती कायम ऋणी असणे, जमेल तशी जमेल तेव्हा या सैनिकाच्या कुटुंबियांना मदत करणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. याची आठवण लेखिका प्रभुदेसाई आपल्याला या पाठामधून करून देत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर इथे तुम्हाला लेखिका प्रभुदेसाई यांचं छायाचित्र दिसतंय आणि अनुराधा प्रभुदेसाई सैनिकांच्या मासी म्हणजे आपण पुढे बघणारच आहोत. आणि सैनिक लोक अनुराधा प्रभुदेसाई यांना मासी म्हणजेच मावशी असं संबोधतात. आणि आत्ताच रिसेंटली 2020मध्ये त्यांना प्रभात नारी हा सन्मान प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढे आपण बघतो की तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक.
हे पुस्तक जे आहे तर यामध्ये अतिशय सुंदर लेखन अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये त्या काय म्हणतायत तर आपण ते जाणून घेऊया. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक. आता आपल्या उद्यासाठी आज सैनिक देतोय हा काय काय देतोय थोडंसं जाणून घेऊया. आपण रात्री शांत झोपतो, देशात कुठेही निर्भयपणे प्रवास करतो, दिवाळी, राखी आदी सण उत्सव कुटुंबियासोबत साजरा करतो. सीमावर्ती भागात हल्ले झाल्यावर त्यांनी काय करायला हवे यावर केवळ मोठमोठ्या बाता मारतो. कोणतीही आपत्ती आल्यावर मदतीसाठी त्यांना हक्काने बोलावतो. हे आणि असं बरंच काही करत असताना कधी एक क्षण तरी मनात विचार येतो का, ते झोपत असतील का? त्यांच्या कुटुंबियांना सण साजरे करताना एकमेकाची आठवण येत असेल का? प्रत्यक्ष हल्ला होत असताना केवळ देश आणि देशवासियांचे संरक्षण हेच ध्येय ठेवून स्वजीवाची बाजी का लावतात? आपण जसे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो तशाच त्यांच्या पण आपल्याकडून काही अपेक्षा असतील का? तर अशा पद्धतीनं तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा हा सैनिक आहे. आता थोडक्यात आपण पाठाचा परिचय करून घेऊया. या पाठामध्ये प्रमुख उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया. तर बघा, लेखिकेने अनुभवलेले प्रसंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. जेव्हा आपण प्रत्यक्ष हा पाठ म्हणजे यानंतर आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना अभ्यासणारच आहोत. आणि त्यामध्ये पहा, लेखिकेनं जे पर्यटनासाठी लेखिका आली होती अगदी सहज म्हणजे सहलीच्या निमित्तानं ती आली होती की आपल्या दैनंदिन जीवनातून एक थोडासा विरंगुळा, एक वेगळेपण वाटावं आणि म्हणून ही लेखिका सहलीसाठी येते. आणि मग इथे आल्यानंतर म्हणजे सगळे अनुभव आहेत आणि मग प्रत्यक्ष जेव्हा सैनिकाचं जीवन ती पाहते आणि मग ते सगळे प्रसंग तुम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या पाठाचा आहे. त्यानंतर लेखिकेच्या कार्याची ओळख करून देणे आणि मग ह्या पर्यटनाला आल्यानंतर जो सगळा मोठा बदल लेखिकेमध्ये होतो आणि तो बदल झाल्यानंतर की लेखिका कशा पद्धतीने कार्य करायला लागते तर याची ही ओळख अगदी थोडक्यात आपण करून घेणार आहोत. भारतीय सैनिकांच्या जीवनशैलीबद्दल माहिती देणं. मग आता प्रत्यक्ष जेव्हा लेखिका आली आणि मग आल्यानंतर की जे सगळं भारतीय जीवनशैली आहे तर तिची ही माहिती इथे आपल्याला घ्यायची आहे. मग विद्यार्थ्यांच्या मनात यामुळं तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये शौर्यगाथा रुजवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग या पाठाची जर आपण भाषा पाहिली तर सहज सोपी आहे आणि आत्मकथनपर निवेदन आहे. म्हणजे आता लेखिका लडाख, लेख या भागामध्ये गेलेली आहे आणि मग तिनं स्वतः तो अनुभव घेतला आहे आणि म्हणून हा लेख आत्मकथनपर आहे आणि म्हणून याला आत्मकथनपर निवेदन असं म्हटलेलं आहे. आणि सगळे अगदी संवेदनशील प्रसंग आहेत. आणि जेव्हा तुम्ही या पाठाचं प्रगट वाचन कराल किंवा मुखवाचन कराल तेव्हा विद्यार्थ्यांना तुमच्या लक्षात येईल की आकलनास अगदी सुलभ असा हा पाठ आहे. त्यानंतर बघा, आता या पाठाचा लेखिकेचा हेतू काय तर आपण हेतू जाणून घेऊया. पहिलं म्हणजे तरुणांना म्हणजे तुम्हा विद्यार्थ्यांना तरुणांना इतिहासाचं भान आणि वर्तमानाची जाण आणि भविष्याची स्वप्न देण्याचा प्रयत्न या पाठातून लेखिकेनं केला आहे. कारगिल, लेह, लडाख, द्रास आदी सीमावर्ती भागात प्रत्यक्ष भेट देणे. म्हणजे लेखिका म्हणते की ठीक आहे, आपण विरंगुळ्यासाठी किंवा दैनंदिन जीवनाचा कंटाळा येतो, रोज काय तेच आणि मग कुठेतरी आपल्याला चेंज हवा असतो आणि मग तो चेंज मिळण्यासाठी की लेखिका म्हणते कधीतरी की जिथे आपण अगदी निसर्गाच्या सानिध्यात जातो, समुद्राच्या सानिध्यात जातो तर अशा प्रसंगी जाण्याऐवजी कधीतरी कारगिल, लेह, लडाख, द्रास अशा ज्या सीमावर्ती भाग आहेत यांना कधीतरी प्रत्यक्ष भेट द्या. सैनिकाशी संवाद साधून आम्ही आपल्या सोबत आहोत हा विश्वास व्यक्त करणं सर्वात महत्त्वाचं आहे. देशवासियांमध्ये सैनिकाप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणं, सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सैनिक आणि देशवासीय यांच्यात भावनिक सेतू निर्माण करणं. तर हे सगळे प्रमुख हेतू या पाठाचे आहेत. आता बघूया, आपण प्रत्यक्ष या पाठाची आता मध्यवर्ती कल्पना अगदी थोडक्यात अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, या पाठाच्या ज्या लेखिका आहेत श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, तर या बँकेमध्ये काम करणाऱ्या एक सामान्य गृहिणी आहेत. त्या प्रथम सैनिकांच्या सहवासात कशा आल्या, त्यांनी हाती घेतलेल्या या कामाची सुरुवात प्रथम कुठून झाली या संबंधी लेखिकेनं मोकळेपणानं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. भावनाशील मन आणि सामाजिक जबाबदारीचे भान यामधून या कामाची सुरुवात झाली. हे वाचून लेखिकेविषयी नितांत आदर वाटतो. लेखिकेने वेळोवेळी सीमा प्रांतात जाऊन
सैनिकांना भेटून त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, त्यांचे अनुभव यांचं कथन केलेलं आहे. त्यातून सैनिकाच्या खडतर आयुष्याची आपल्याला कल्पना येते. तसेच प्रत्येक वर्षी सैनिक बांधवाला जाऊन भेटणं, त्यांच्यासाठी घरगुती फराळ घेऊन जाणं आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं या हेतूने लावलेल्या या रोपट्याला लक्ष फाउंडेशनच्या स्वरूपातील हा मोठा वटवृक्ष कसा झाला याची कथा रोमांचकारी आहे. लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना, शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्याचा, खारीचा वाटा उचलण्याची मनोभूमिका हा पाठ तयार करत आहे. तर बघा आता इथे विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्क्रीनवर तुम्हाला कारगिल युद्ध दिसतंय. म्हणजे या कारगिल युद्ध म्हणजे की जे कारगिल वॉर झालं होतं 1999 तर त्याचा नकाशा आणि मग ज्या सगळ्या अगदी कठीण बर्फाच्छादित अशा ज्या सगळ्या पर्वतरांगा आहेत आणि मग त्या रांगा म्हणजे ज्याला टायगर हिल आपण म्हणतो, तोलोलिंगची रांग म्हणतो, खूप साऱ्या आहेत आणि मग तिथे सैनिक त्या बर्फाच्छादित प्रदेशातून त्या उंच उंच डोंगरांवर चढताना आपल्याला दिसत आहे. तर काय होतं हे कारगिल वॉर किंवा हे कारगिल युद्ध, थोडक्यात आपण जाणून घेऊ. आता कारगिल युद्ध, कारगिल हा लडाखमधील एक जिल्हा आहे. म्हणजे कारगिल हे एक शहर आहे. याचा जर आपण भौगोलिक थोडासा परिचय करून घेतला तर 2676 मीटर समुद्रसपाटीपासूनची उंची आणि येथील लोकसंख्या 1,43,388 इतकी आहे. भारत व पाकिस्तान यांच्या कारगिल परिसरात लढले गेलेलं हे युद्ध इसवी सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी काबीज केली. या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास या परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळविण्यात यश आले. आधुनिक काळातील अतिउंचावरील युद्धाचे हे अतिउत्कृष्ट उदाहरण मानले जाते. भारताचे हे युद्ध भारतानं हे युद्ध कारगिलपुरतंच मर्यादित ठेवलं, म्हणून जगभर भारताला पाठिंबा मिळाला. पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. याचा पाकिस्तानवर फार मोठा राजकीय परिणाम झाला. मोठी उलथापालथ झाली. पाकिस्तानचे त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून पाकिस्तानात लष्करी राजवट सुरू केली. कारगिल युद्ध हे भारताच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे होते हे या घडामोडीवरून दिसून येते. म्हणून आपल्या सैनिकांचा पराक्रम व त्यांचे हौतात्म्य खूप मोलाचे आहे. कारगिल युद्धाला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. आता त्यानंतर पाठामध्ये जर आपण पाहिलं तर लडाख याचाही उल्लेख आहे. लेह, द्रास या ठिकाणांचा उल्लेख आलेला आहे. तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. द्रास हे कारगिलमधील एक पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 10,800 फूट आणि 3,300 मीटर इतकी आहे आणि येथील लोकसंख्या 1,201 इतकी आहे. तर बघा आता या पाठामध्ये लेखिका आपल्याला सांगत आहे की जी ही एक वेगळी सहल म्हणजे सहज सहलीसाठी ही लेखिका गेली होती आणि एक वेगळी सहल म्हणून द्रास कारगिलचा प्रवास सुरू झाला. लेह ते कारगिल प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगिल युद्धाची थरारक हकीकत लेखिकेला सांगत होता. ती हकीकत ऐकत ऐकत लेखिकेनं मुक्काम गाठला. प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगिल युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाडत होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथकपणे चढत होते. स्वतःहून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो. 22-23 वर्षांचे कोवळे जीव स्फुल्लिंगासारखे चमकत होते. त्यांची देशनिष्ठा देदीप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे अंगावर झेलत की अगदी कोणत्याही क्षणी आपला घास घेतील हे उघड दिसत होतं, पण त्याला ते घाबरले नाही. असेच पुढे सरकत ते मृत्यूला आव्हान देत पुढे सरकत होते. त्यावेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच होत्या. हे त्यांचे वय त्यांना आशीर्वाद द्यावे असे होते. त्यांच्या म्हणजे अगदीच त्यांच्या जीवनाला, त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं अजून नीटनेटकी सुरुवातही झाली नव्हती.
त्यांचं आयुष्य अजून घडायचं होतं, त्या वयात त्यांना मृत्यू आला. ही जाणीवच वेदनादायक होती. थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला, कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22-23 वर्षांच्या कोवळ्या तरुणाचे. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या. तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेलं हे ऑपरेशन विजय हे स्मारक आहे. त्यानंतर दृकश्राव्य, मग लेखिका त्यानंतर दृकश्राव्य जे केंद्र आहे त्या केंद्राला लेखिकेनं भेट दिली आणि मग भेट दिल्यानंतर कारगिल युद्धाची फिल्म तिथे त्यांना दाखवण्यात आली. सैनिकांच्या त्यागाची कल्पना, ती फिल्म बघत असताना सैनिकाच्या त्यागाची कल्पना लेखिकेला आली. संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकाला त्याच्या त्यागाचा परिचय देशवासियांना घडविण्यासाठी ह्या नागरिकांना इथे आणणं किती महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्या देशवासियांना ह्या म्हणजे ह्या भूमींपर्यंत आणणं आणि प्रत्यक्षात आणि बघणं हे महत्त्वाचं असल्यामुळं त्या ठिकाणी प्रतिज्ञा लेखिकेनं केलेली आहे. जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम अनेक वर्ष लेखिकेने केला. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकीकती लेखिकेला ऐकायला मिळाल्या. लेह लडाखच्या भेटीमुळे लेखिकेच्या स्वतःच्या मनातील अहंकार, बडेचाव, प्रतिष्ठितपणाच्या सगळ्या कल्पना गळून पडल्या. सैनिकांच्या उदात्त भावनांचे दर्शन घडले. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी सेनादलाशी निर्माण झालेली जी जवळीकता आहे ती कमी होऊ देऊ नका अशी विनंती लेखिकेला केली. तसेच निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून सेनादलात दाखल व्हावे असा निरोप तरुणांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी लेखिकेला केली. ती विनंती परिपूर्ण करण्याचा निश्चय करून लेखिका मात्र परतली. आता बघा, या पाठामधील काही प्रसंग लेखिका आपल्याला सांगतात, तर काही थोडक्यात आपण ते प्रसंग जाणून घेऊया. तर पहिला प्रसंग पहा. पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला लेखिका व त्यांचे सोबती भेट देणार होती. लेखिका रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून बोलल्या. लेखिका सांगते, आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि आवर्जून हस्तालोंदन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारंच स्वप्नवत होतं. तेवढ्यात एक तरुण सैनिक लेखिकेला म्हणतो, तुमच्याशी आता फोनवर मीच बोललो. तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखा आहे. खरं की काय? बरं, ती मंगलमावशी तर मी अणुमावशी, असे उद्गार लेखिकेने काढले. आणि लेखिका इथे आता ह्या सगळ्या 22-23 वर्षाच्या तरुण सैनिकांची मावशी झालेली आहे. कारण त्याच्या मंगलमावशीच्या मुलीच्या म्हणजेच मावस बहिणीच्या लग्नाला त्याला हजर राहता आले नव्हते. लेखिका व त्यांच्या सोबत्यांमध्ये तो मंगलमावशी व नातेवाईक यांना शोधित होता. त्यानंतर दुसरा प्रसंग या पाठामध्ये लेखिका सांगते. तो प्रसंग किंवा ती घटना बघा. जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार करो, असे शहीद झालेल्या वीराच्या आईने म्हटले. त्यावर लेखिका आपल्याला काय सांगते बघा. जेव्हा जेव्हा देशावर शत्रूंचं आक्रमण होतं किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते, सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरवी सर्व नागरिक आपापल्या जीवनामध्ये अगदी आपल्या सुखात मशगूल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे. शेवटी मूठ वळलेला हात हवेत उंचावून भारत माता की जय जोरात म्हणायचं. हीच देशभक्ती? आपली देशभक्तीची कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा असं सांगते. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ म्हणजे आपण तो नीट समजून घेतला पाहिजे. देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे. देशाचं ज्या ज्या गोष्टीमध्ये हित आहे किंवा भलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. आता त्यानंतर तिसरी घटना किंवा तिसरा प्रसंग आपण इथे बघूया. ब्रिगेडियर ठाकूर
यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला केली. ती का केली असावी? तर लेखिका म्हणते, सर्व लोकांच्या मनात सेनादलाविषयी गैरसमज फार आहेत. सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते, म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलाविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले तर बरोबर आहे असे वाटेल, पण हे सगळे गैरसमज आहे, अगदी घट्ट रुतून बसले आहे. मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की मग भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले मग MBBS, BTech, MTech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी त्यांच्या अगदी मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण अगदी कोणीही मी सेनादलात जवान म्हणून जाईल, अधिकारी म्हणून जाईल असे म्हणत नाही. हे कशाला? मुलींच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलाचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहे. लेखिका म्हणते, कष्ट काय फक्त सैन्यातच असतात का? अगदी सध्या जर आपण पाहिलं तर IT क्षेत्रातील मुले 12-12, 15-15 तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम करावेच लागते. मग हे कष्ट नाहीत का? वास्तविक लष्करातील कष्टाची आणि शिस्तीची शिकवण मिळाली तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. तसेच लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेही पाहावयास मिळत नाही. शिवाय लष्करात गेले की लढाई होणारच आणि मृत्यू येणारच असे थोडेच असते. आपण नागरी जीवन जगतो तेव्हाही अपघात आणि मृत्यू येतोच ना. मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखं नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे कितीतरी दूर जातात. त्याचं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्करात फक्त 5 वर्ष नोकरी केली की मुक्त होता येतं. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले तर नंतर कुठेही चमकदार जीवन आपण जगू शकतो. पण हे कोणीतरी जिव्हाळ्यानं समजून सांगितलं पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभू देसाई करू शकतात असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटतो. तर बघा, अशा पद्धतीनं या पाठाची एक थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आपण अभ्यासलेली आहे. आणि मग शेवटी बघा की जसं आपण अगदी सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये पाहिलं की लेखिका विविध कार्यक्रमांचं आयोजन करते सैनिकांसाठी, तर तेही एकदा इथे आपण ओझरता त्याचा आढावा घेऊया. लेखिका आयोजित करत असलेले कार्यक्रम श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम येथील सैनिकांच्या ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद लेखिका साधते. तसेच शाळांमध्ये कारगिल जे युद्ध आहे त्या युद्धाचं शौर्यगाथेच्या पुस्तकाचं वितरण करते. मग ऋणानुबंध सैनिकांशी हे अगदी दृकश्राव्य सादरीकरण लेखिका करत असते. त्यानंतर सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पणती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा विविध कार्यक्रमांचं लेखिका आयोजन करत असते. आता या पाठातून म्हणजे लेखिका आपणास सांगते की आजच्या तरुणाकडून असलेल्या अपेक्षा. आता लेखिकेने इथं स्पष्ट नमूद केले की आजचा जो तरुण आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत, तर सैनिकांच्या गाथा समजून घेऊन जीवनविषयक दृष्टिकोन ठरवावा. आपली केवळ 5 वर्ष सैन्य दलात द्या, नंतर आपल्या आवडीचे कार्य करा. सैनिकाच्या कुटुंबियांची काळजी घ्या. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत हे कायम स्मरणात ठेवा. इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही कामानिमित्त आलेल्या सैनिकांना ताटकळत ठेवू नका. त्यांच्याकडे वेळ कमी असतो. आणि मग शेवटी लेखिका म्हणते की तरुणींनी जोडीदार शोधताना सैन्यातील मुलांना नकार देऊ नये. त्यानंतर लक्ष फाउंडेशनची स्थापना आणि संस्थेचे कार्य हे प्रत्येक भारतीयानं माहीत करून घ्यावे असे कार्य आहे, ज्याच्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक शांततामय आणि सुरक्षित जीवन जगू शकतो. त्या भारतीयांनी ह्या सेनेप्रती प्रत्येक देशवासियाचे काही कर्तव्य आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी. हे लेखिका आपल्याला वारंवार या पाठामध्ये नमूद करत आहे. हल्ली बहुतांश लोक स्वतःच्या चैनीच्या आयुष्यात रममाण आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान अगदी हरपत चालले आहे. हे चित्र
प्रकर्षानं सगळीकडे दिसते. अशा परिस्थितीमध्ये हा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. आणि मग शेवटी ह्या सगळ्या पाठातून म्हणजे वीरांना सलामी या पाठामधून लेखिकेनं आपल्याला जे नैतिक मूल्य आहेत, गाभा घटक आहेत आणि जे जीवन कौशल्य आहेत ते सांगितले. तर आपण काय काय यातनं अभ्यासले पहा. या पाठातून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता याबरोबरच संवेदनशीलता, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठा ही नैतिक मूल्य व भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा, चिंतनशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, जातीभेद विरहित समाजव्यवस्था, निसर्गप्रेम इत्यादी गाभा घटक आणि स्वजागृती, सहानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, प्रभावी संवाद कौशल्य, आंतरव्यक्ती संबंध, भावनांचे समायोजन ही जीवन कौशल्य आपल्याला या पाठामधून पाहावयास मिळत आहे. तर बघा, अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण वीरांना सलामी हा पाठ अभ्यासलेला आहे. तर घरी या पाठाचं तुम्ही मुखवाचन करा किंवा प्रकट वाचन करा, म्हणजे अधिक उत्तम रीतीनं हा पाठ तुम्हाला समजण्यास मदत होईल. धन्यवाद.